मित्रांनो, आपल्याला असे दृश्य पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, आज प्लॅन होता संडेला आम्ही जात होतो जेजुरीला. पहिलेच गेलो हडपसरला. हडपसरजवळ PMPची वाट बघत होतो आणि नंतर मग आपली आली PMP. हे बघा कसा नजारा आहे तिथला. PMPची वाट बघत होतो. PMP आली आणि नंतर मग बसलो आम्ही डायरेक्ट हडपसरवरून जेजुरीच्या PMPमध्ये. मस्तपैकी चौघेजण चिलमध्ये बसलेलो आणि मग नंतर आम्ही जाता जाताना जेजुरीला मध्येच आपल्याला आहे ना हे बैलांचे जोडे भेटले. हे बघा किती बैल आहेत बघा. भरपूर म्हणजे तिथे कोणता तरी सण होता वाटतं बैलाचा, त्यामुळे. नंतर जेजुरीला पोहोचल्याने आपल्याला हे बैलांचे जोडे बघायला भेटले. राजा राणीसारखे जोडे मस्तपैकी चालत होते आणि जात होते. भरपूर असे बैलांचे जोडे होते. नंतर आम्ही फायनली चालत चालत जात होतो जेजुरीजवळ मंदिराजवळ आणि नंतर मग मंदिराचा आपण आलो गेटजवळ. मस्तपैकी गेटचा तुम्ही हे नजारा बघा, सीन बघा, किती भारी वाटतं आणि फुल गर्दी होती मंदिराजवळ आणि सर्व भंडाराने माखलेले आणि पूर्ण अंगावर त्यांचा भंडार होता आणि सर्वजण ना मंदिराच्या वरती जात होते, खाली खाली येत होते. नंतर वरती पोचलो आणि वरून नजारा बघा, सीन बघा किती भारी वाटतो आहे खालच्या जेजुरीमधील. नंतर मग आम्ही वरती चढायला सुरुवात केली. वरती जाता जाताना नंतर केला दादा आणि वहिनीच्या लग्नाचं गोंधळ. खूप भारी आणि आकर्षित करण्याचं गोंधळ वाटत होतं. मस्तपैकी गोंधळाचा मी पहिल्यांदाच बघितलं गोंधळ कशा प्रकारे करतात ते. नंतर आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी. भरपूर प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि आम्हीसुद्धा दर्शनासाठी जात होतो. हे बघा आणि दर्शन घेताना मंदिर बघा किती भारी वाटत होतं. खूप सुंदर असं मंदिर दिसत होतं आणि संध्याकाळचा टायमिंग होता, 6 वाजलेले आणि हा मंदिर बघा किती भारी वाटतं आणि एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होती दर्शनासाठी. आम्हाला दर्शन घेण्यासाठी अर्धा 1 तास झाला पूर्ण दर्शनाच्या लाईनीमध्ये. नंतर मग आम्ही चालत चालत जात होतो दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये. नंतर दर्शन घेऊन बाहेर आलो आणि हे बघा सीन बघा तिथला रात्रीच्या टायमातला, संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या टायमातला हा सीन बघा किती भारी वाटतोय. आणि हे बारूद आणि मंदिराला लाइटिंग ऑरेंज कलरची एक नंबर. मन म्हणजे पूर्ण प्रसन्न प्रसन्न झालं, एवढं भारी वाटत होतं हे लाइटिंगवर मंदिर आणि एकदम आकर्षित करणारं असं होतं. मग मित्रांनो, पालखी आलेली तिथे जेजुरीला. ते खूप गर्दी होती तिकडे नाचायला, बँजोवर नाचत होते. पालखीच्या जल्लोषमध्ये फुल एवढं गर्दी होती, फुल एवढी गर्दी होती आणि बँजोच्या तालावर एवढे नाचत होते आणि सर्व भंडार उडवत होते आणि 2 पालख्या होत्या आणि खूप भारी वाटत होतं बघायला आणि त्या बँजोच्या आवाजाने असं वाटत होतं नाचावं जाऊन, एवढी मजा येत होती. आणि हे बघा किती भारी वाटतंय पालखी घेऊन. नंतर मग मित्रांनो निघालो आम्ही दर्शन घेऊन आणि दर्शन घेऊन आता आम्ही चालत होतो तिकडे फोटो काढायसाठी. नंतर मग मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर आपला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो.